चला प्राचीन भारताच्या अवशेषांबद्दल माहिती जाणून घेऊया. आपण आजच्या ह्या प्रवासात काही अतिशय महत्त्वाच्या आणि जुन्या इतिहासाच्या खुणा पाहणार आहोत. प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने, एक जिवंत कथा. कल्पना करा, हजारो वर्षांपूर्वीचा भारत, जिथे ना कॅमेरे होते, ना मोबाईल, ना कोणतीही रेकॉर्डिंग व्यवस्था. तरीही आज आपण त्या काळातील राजे, समाज, युद्ध, धर्म आणि संस्कृती याबद्दल इतकं अचूक कसं सांगू शकतो? कोण ठेवून गेला ही माहिती आणि ती आपल्यापर्यंत कशी पोहोचली? हा प्रश्न कधी तुमच्या मनात आला आहे का? इतिहास समजण्यासाठी साधने हा शब्द खूप महत्वाचा आहे. साधने म्हणजे असे सर्व पुरावे, स्रोत किंवा माध्यमे ज्यांच्या मदतीने आपण भूतकाळातील घटना, लोकांचे जीवन, त्यांचे विचार, समाजव्यवस्था, राजकारण आणि संस्कृती याबद्दल माहिती मिळवतो. साध्या भाषेत सांगायचं तर, जसं एखाद्या गुन्ह्याची चौकशी करताना पोलीस पुरावे गोळा करतात, फोटो, वस्तू, साक्षीदार, तसंच इतिहासकार भूतकाळ समजण्यासाठी साधने वापरतात. जर ही साधने नसती, तर इतिहास हा फक्त अंदाज किंवा कल्पना राहिला असता. त्यामुळे साधने ही इतिहासाची रीड बॅकबोन मानली जातात, कारण त्यांच्याशिवाय खरा आणि विश्वासार्ह इतिहास लिहिणे अशक्य आहे. एक पुरातत्व साधने, आर्किओलॉजिकल सोर्सेस. पुरातत्व साधने म्हणजे जमिनीखाली किंवा विविध ठिकाणी सापडणाऱ्या भौतिक वस्तू, ज्या थेट भूतकाळाशी जोडलेल्या असतात. या साधनांमध्ये कोणत्याही प्रकारची लिखित माहिती नसली, तरी त्या वस्तूंच्या रचनेवर, वापरावर आणि स्थितीवरून इतिहासकार त्या काळातील जीवनशैली, तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था आणि संस्कृती याचा अभ्यास करतात. उदाहरणार्थ, एखाद्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विटांच्या इमारती, पाण्याचे नाले, धान्य कोठार सापडले, तर याचा अर्थ त्या काळात लोक संघटित आणि प्रगत होते. पुरातत्व साधने ही सर्वात विश्वसनीय मानली जातात, कारण ती प्रत्यक्ष पुरावा देतात, कोणाचं मत किंवा कल्पना नसते. प्राचीन अवशेष. प्राचीन अवशेष म्हणजे जुन्या काळातील उरलेले भौतिक अवशेष, जसे की घरे, भिंती, रस्ते, नाल्यांची व्यवस्था, धान्य कोठारे, कार्यशाळा इत्यादी. हे अवशेष बहुतेक वेळा उत्खननातून एक्सकेव्हेशन सापडतात. उदाहरणार्थ, सिंधू संस्कृतीतील हडप्पा आणि मोहेंजोदडो येथे सापडलेल्या अवशेषांमधून आपल्याला समजते की त्या काळातील लोकांनी शहरांची रचना अतिशय नियोजनबद्ध केली होती. सरळ रस्ते, नाल्यांची उत्कृष्ट व्यवस्था, सार्वजनिक स्नानगृहे. यावरून हे स्पष्ट होते की त्या काळातील लोक केवळ राहत नव्हते, तर व्यवस्थित नागरी जीवन जगत होते. अशा अवशेषांमधून घरांची रचना, अन्नसाठा, व्यापार आणि लोकांचे दैनंदिन जीवन समजते. प्राचीन स्मारके. प्राचीन स्मारके म्हणजे मंदिरे, स्तूप, विहार, किल्ले, राजवाडे इत्यादी मोठ्या वास्तू. या वास्तू केवळ दगड मातीचे बांधकाम नसतात, तर त्या काळातील राजकीय सत्ता, धार्मिक श्रद्धा आणि कलात्मक कौशल्य यांचे प्रतीक असतात. उदाहरणार्थ, बौद्ध स्तूप पाहिल्यावर समजते की त्या काळात बौद्ध धर्माचा प्रभाव मोठा होता. मंदिरांची रचना पाहून त्या काळातील वास्तुकला, शिल्पकला आणि देवदेवतांवरील श्रद्धा समजते. किल्ले आणि राजवाडे पाहून राजांची सत्ता, संरक्षण व्यवस्था आणि युद्धतंत्र समजते. त्यामुळे स्मारके ही मूक इतिहासकार आहेत, जी बोलत नाहीत, पण खूप काही सांगतात. ही प्राचीन नाणी आणि मृत भांडी. नाणी आणि मातीची भांडी, मृत भांडी ही लहान दिसणारी पण अत्यंत महत्त्वाची साधने आहेत. नाण्यांवर सहसा राजांची नावे, पदव्या, देवतांच्या प्रतिमा, चिन्हे कोरलेली असतात. यामुळे इतिहासकारांना त्या काळातील राजकीय सत्ता, राज्याचा विस्तार, आर्थिक स्थिती आणि धार्मिक धोरण समजते. उदाहरणार्थ, एखाद्या नाण्यावर विशिष्ट देवतेची प्रतिमा असल्यास त्या राजाचा त्या धर्माशी संबंध दिसून येतो. नाण्यांमधून धातूंचा वापर, सोनं, चांदी, तांबे कसा होता हे समजते, ज्यावरून अर्थव्यवस्था आणि व्यापाराची स्थिती कळते. मृत भांडी म्हणजे मातीची भांडी, जी अन्न शिजवण्यासाठी, साठवण्यासाठी वापरली जात होती. त्यावरच्या रचना, रंग, आकार यावरून त्या काळातील तंत्रज्ञान, कला आणि दैनंदिन जीवन समजते. नाण्यांचा अभ्यास करताना 3 गोष्टी पाहतात. एक आकार, गोल, चौकोनी, दोन प्रतिमा, राजा, देवता, चिन्हे, 3 मजकूर, लेखन, भाषा, पदव्या. यावरून संपूर्ण इतिहास उलगडतो. आता विचार करा, एक छोटं नाणं इतकं सगळं सांगू शकतं. वाङ्मयीन साधने, लिटररी सोर्सेस. वाङ्मयीन साधने म्हणजे प्राचीन भारतातील लिखित किंवा मौखिक ग्रंथ, स्मृती, पुराण, महाकाव्य आणि शास्त्रीय साहित्य, ज्यातून त्या काळातील धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनाचे सखोल ज्ञान मिळते. या साधनांमध्ये धर्म, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, न्यायव्यवस्था, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था, युद्धनीती, नैतिक मूल्ये, औषधोपचार, कला आणि संगीत या सर्व गोष्टींचा अभ्यास होतो. वाङ्मयीन साधने आपल्याला त्या काळातील लोकांच्या जीवनशैली, आदर्श, श्रद्धा, यज्ञसंस्कार आणि तत्त्वज्ञान यांचे समज देतात. तसेच इतिहासाच्या अभ्यासासाठी विश्वसनीय माहिती पुरवतात.
वैदिक वाङ्मय, वैदिक लिटरेचर. वैदिक वाङ्मय म्हणजे वेदांचे साहित्य. वेद हे प्राचीन भारतीय धर्मशास्त्राचे मूळ ग्रंथ आहेत, जे धार्मिक, तात्विक, सामाजिक आणि सांस्कृतिक ज्ञान प्रदान करतात. वेद हे आपल्या धर्माच्या आरंभिक आणि तात्विक विचारांचे स्रोत आहेत. वैदिक साहित्याच्या अभ्यासामुळे यज्ञ, देवपूजा, जीवनशैली, नैतिक मूल्ये आणि समाजाची रचना स्पष्ट होते. ऋग्वेद हा वेदांचा पहिला ग्रंथ आहे. हा स्तोत्रांचा संग्रह असून यामध्ये विविध देवतांचे स्तोत्र, यज्ञ मंत्र, धार्मिक विधी, नैतिक नियम आणि समाज जीवनाचे तत्व स्पष्ट केलेले आहेत. उदाहरणार्थ, इंद्र, अग्नी, वरुण, मित्र इत्यादी देवतांचे स्तोत्र समाजातील शक्ती, नैतिक मूल्ये आणि धर्मकर्माचे मार्ग दाखवतात. ऋग्वेदातील मंत्रांचा उच्चार योग्य प्रकारे करणे आवश्यक असते, जे लोकांच्या जीवनातील धार्मिक आचारधर्माचे पालन सुनिश्चित करतो. या ग्रंथातून प्राचीन समाजातील सामाजिक रचना, धर्म, यज्ञपद्धती, राजकारण आणि आर्थिक व्यवहार यांचा अभ्यास करता येतो. सामवेद हा मंत्रांचा गायन संग्रह आहे. यात मंत्रांचा उच्चार संगीत आणि तालबद्ध स्वरूपात केला जातो, ज्याला यज्ञगीत म्हणतात. सामवेदाचा उपयोग यज्ञविधीत मंत्र गायनासाठी होतो. हे ग्रंथ धार्मिक विधी, संगीतशास्त्र, तालबद्ध गायन आणि यज्ञ साहित्य यांच्या अभ्यासासाठी उपयुक्त आहेत. सामवेदातील मंत्र उच्चाराचे नियम आणि संगीत लयबद्ध असते, ज्यामुळे धार्मिक विधी अधिक प्रभावी होतात. यजुर्वेद हा यज्ञविधींचा ग्रंथ आहे. यात यज्ञविधी, कर्मकांडांचे नियम, दानधर्माचे उपाय आणि धार्मिक विधींचा तपशीलवार अभ्यास दिला आहे. यजुर्वेद वाचून आपण त्या काळातील राजकीय आणि धार्मिक जीवनातील नियम, सामाजिक आचारधर्म, यज्ञप्रकार आणि विविध विधींचे पालन कसे केले जात असे याचे ज्ञान मिळवू शकतो. ही नाणी, मृदभांडी आणि अवशेष हीच आपल्या प्राचीन इतिहासाची साधनं आहेत. तुम्हाला यापैकी कोणती साधनं जास्त आवडली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.